शिवसेना भाजप यांचे आरोप प्रत्यारोप, पारदर्शी कारभारावरून एकमेकांचे वावहाडे, भाजपच्या नागपूर मनपावर शिवसेनेचा टीकास्त्र। भाजपने युतीची बोलणी सुरू झाल्यापासूनच मुंबई महानगरपालिकेतल्या पारदर्शी कारभाराचा मुद्दा कायम जागता ठेवला। त्यावरून तिळपापड झालेल्या शिवसेनेनं अखेर युतीच तोडून टाकली। भाजपच्या किरीट सोमय्या, आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराचे आरोप करत शिवसेनेला नेहमीच घेरण्याचा प्रयत्न केला। आता भाजपचं पारदर्शी कारभाराचं अस्त्र भाजपच्याच घशात घालण्याचा शिवसेनेनं प्रयत्न सुरू केलाय। नागपूर महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं जोरदार आरोप केले। नागपूर महापालिका सिमेंट रस्ते गैरकारभाराबाबतीत वारंवार पाठपुरावा करूनही आजपर्यंत उत्तर का आलं नाही असा सवाल शिवसेनेनं केलाय। रस्ता, खड्डे या मुद्द्यांवरून चौकशीची मागणी शिवसेनेनं केली आहे। नागपूरला पाणी पुरवठा करणारी OCW कंपनीला काम कुणी दिलंय? ही कंपनी कुणाची आहे? पाणीपट्टी वाढली आहे पण 24 तास पाणी झालंच नाही अशा आरोपांची सरबत्तीच शिवसेनेनं केली आहे। या दरोडेखोरांना बाहेर काढण्याची मागणी मी केलेली आहे आणि या बाबतीत मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली नागपूर महानगरपालिका चालते। ज्याच्या स्वतःच्या अधिपत्याखाली इतके वर्ष नागपूर ज्याचे ते महापौर होते तर त्याचा त्यांनी खुलासा करावा आणि मग त्यांनी पारदर्शकतेवरती बोलावं। शिवसेनेच्या या आरोपांना नागपूर महापालिकेच्या महापौरांनी तातडीनं पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलंय। OCW कंपनीशी करार झाला तेव्हा शिवसेनेचा उपमहापौर होता, तेव्हा शिवसेना मूग गिळून गप्प का होती असा सवाल महापौर प्रवीण दटकेंनी केलाय। मुंबईत पारदर्शी कारभार नाही म्हणून नागपूरवर आरोप होत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे। त्याच पारदर्शी पद्धतीने आम्ही चौकशी करू असं आव्हान मी त्यांना देतो आहे। 4 रुपयाचं पाणी 22 रुपयावर नेणे, 4,500 कोटीचे सिमेंट रोड म्हणणे, याच्यासारख्या बोगस आणि बोगस माहिती नागपूरचा महापौर म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून हे सगळे आरोप फेटाळतो आहे। शिवसेना भाजप हे राज्याच्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेले पक्ष आता महापालिका निवडणुकांमध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्याची, आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत। येत्या काळात दोन्ही पक्षातला हा रणसंग्राम अधिकाधिक गंभीर होत जाणार हे नक्की। मुंबईहून सागर कुलकर्णी आणि नागपूरहून अखिलेश हाळवेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।